नमस्कार मित्रांनो. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बाबतचं एक महत्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये किंवा इतर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही अपडेट दिले झालं की लाडक्या बहिणीची केवायसी सुरू झालेली आहे, केवायसी करता येते का? मग प्रमुख नेमकं खरंच केवायसी होते का किंवा कशा पद्धतीने होते किंवा केवायसी होत आहे का, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असंच महत्वपूर्ण आणि कामाचा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील. तर चला, आता प्रमुख मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजना काय आहे, कसं आहे, याबद्दल आता आपल्याला बोलण्याची आवश्यकता राहिलेली नाही. कारण या योजनेला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे आणि ही योजना आता महिलांच्या मनामध्ये किंवा जे काय लाभार्थी आहेत त्यांना आता ही मुखपाठ झालेली आहे की याचे लाभार्थी कोण, काय, कसं, अपात्र कोण, हे सगळं आता हे क्लिअर झालेलं आहे. फक्त विषय आहे की केवायसी बाबतचा. कारण केवायसीचा विषय काय येत आहे तर अनेक महिलांचं या ठिकाणी हप्ते बंद झालेले आहेत आणि बंद झालेले हप्ते याची विचारणा करण्यासाठी ज्यावेळेस विभागाकडे चौकशी केली जाते त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात येतं की तुमची केवायसी चुकली, केवायसी परत करून घ्या, तुमचे हप्ते चालू होतील. आता हे कारण खरंच जेन्युइन आहे का किंवा खरंच रिअल आहे का, हे देखील पाहणं महत्वाचं. आता या ठिकाणी जर तुम्ही पोर्टलवर आलात तर पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला केवायसी पर्याय दाखवला जात नाही. आता केवायसी करताना ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पर्याय दाखवला जात होता अशा पद्धतीचा कोणताही पर्याय आपल्याला पोर्टलवर या ठिकाणी पाहायला मिळत नाही की या ठिकाणी तुम्हाला केवायसी करता येते. मग जी सध्या चर्चा सुरू आहे की केवायसी केली जाते, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केवायसी करतो असं देखील म्हटलं जातं. मग हा नेमका प्रकार काय आहे की केवायसी खरंच होते का? केवायसीच्या नावाखाली या ठिकाणी जे काय विषय आहे, आता लाडकी बहीण योजना केवायसी हा विषय वेगळा आणि सध्या ज्या पद्धतीनुसार चर्चा सुरू आहे किंवा जी काय कार्यपद्धती राबवली जाते ती आहे महाडीबीटीची महाआयडी. आता ही नेमकी महाआयडी काय आहे ही समजून घ्या, ज्यामुळे तुम्हाला त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व लक्षात येतील. आता ही महाआयडी काय आहे तर डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत जेवढं पेमेंट, ज्या योजनेच्या अंतर्गत जेवढं पेमेंट तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर पाठवलं जातं, ज्या ज्या योजनांचं, ज्यामध्ये कोणतीही योजना असू शकते, जी स्कॉलरशिप असेल किंवा तुमचं पीएम किसान असेल, अनुदान असेल, जी रक्कम डीबीटीच्या माध्यमातून पाठवली जाते अशा योजनांसाठी या ठिकाणी तुम्हाला महाआयडी गरजेचं आहे. मग लाडकी बहीण योजनेचं पेमेंट कोणत्या बेसवर पाठवलं जातं तर हे देखील डीबीटीच्या माध्यमातूनच पाठवलं जातं. मग या महिलांना देखील महाआयडी काढणं गरजेचं आहे. पण ही महाआयडी काढली म्हणजे तुमची केवायसी होते का तर असं नाही. लाडकी बहीण योजनेची केवायसी हे पोर्टल वेगळं आहे. महाडीबीटीच्या अंतर्गत जेवढं काय तुम्हाला पेमेंट येतं म्हणजे महाआयडीच्या माध्यमातून ज्या काय स्कीम चालतात त्यासाठी महाआयडीचे काढणं गरजेचं आहे. तुम्हाला महाआयडी काढणं गरजेचं आहे, परंतु ही केवायसी म्हणता येत नाही किंवा ही केवायसी लाडकी बहीण योजनेची नाही. हे फक्त महाआयडी काढलं जातंय. महाआयडी काढलं तर तुमचा लाभ सुरू होणार आहे हे डोक्यातून काढून टाका. तुमचा लाभ बंद कशामुळे झालाय याचं कारण सापडल्याशिवाय तुम्ही महाआयडीत नाही कोणताही जरी महाआयडी जरी काढला तरी देखील तुमचा या ठिकाणी हप्ता चालू होणार नाही. हप्ता बंद होण्याचं कारण वेगळं आहे. आणि केवायसी बाबत जर बोलायचं झालं तर महाआयडी ही लाडकी बहीण योजनेची केवायसी नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाआयडी असणं बंधनकारक होऊ शकतं, पण महाआयडी काढला म्हणजे तुमचा बंद पडलेला लाभ तुम्हाला मिळेलच हे डोक्यातून काढून टाका. किंवा ही केवायसी देखील नाही. जी काय आपल्या मनातील शंका होती, आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांकडून कॉल आले, मेसेज आले की लाडकी बहीण योजना केवायसी सुरू झाली आहे, आम्ही व्हिडिओ पाहिलाय, या ठिकाणी चालू आहे, हे करून देत आहेत. परंतु अशी कोणतीही केवायसी प्रक्रिया सध्या लाडकी बहीण योजनेची सुरू नाही. जो महाआयडी आहे हा विषय वेगळा आहे. महाआयडी फक्त तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी नाही, जेवढ्या योजना आहेत शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या योजना आहेत, ज्या योजनांचं पेमेंट तुमचा आधार लिंक असलेल्या खात्यावर जमा होतं, ज्यामध्ये संजय गांधी पेन्शन योजनेचं असेल किंवा तुमचं शेतकरी अनुदान असेल, जे जे पेमेंट तुमचं आधार लिंक खात्यावर जमा होतं त्या सर्व खात्यांसाठी महाआयडी बंधनकारक केली किंवा ती असणं गरजेची आहे. मग लाडकी बहीण योजनेचं देखील तसंच आहे. लाडकी बहीण योजनेचं पेमेंट देखील तुमचं आधार लिंक खात्यावरच पडतं. जर तुमचं आधार लिंक खाता ऍक्टिव्ह नसेल तुम्हाला पेमेंट पडत नाही, हे देखील तुम्हाला माहिती आहे. याबाबतची माहिती आपण याआधी देखील बऱ्याच वेळा घेतलेली आहे की हे स्टेटस कसं चेक करायचं, कशा पद्धतीने पाहायचं हे देखील घेतलेलं आहे. परंतु केवायसी ही महाआयडी ही लाडकी बहीण योजनेची केवायसी नाही. महाआयडी काढल्या म्हणजे तुमचं पेमेंट सुरू होईल असं म्हणता येत नाही किंवा होणारच नाही.
तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो लाडकी बहीण योजनेची केवायसी चुकली असेल किंवा अपात्रता असेल तो विषय वेगळा आहे. परंतु केवायसी सद्यस्थितीमध्ये होत नाही, केवायसी करता येत नाही. आणि जे महाआयडी आहे, हा महाआयडी काढला म्हणजे तुमचे केवायसी होते हे डोक्यातून काढून टाका. याने केवायसी होत नाही. महाआयडी वेगळ्या कामासाठी आहे आणि लाडकी बहीण योजनेची केवायसी ही पद्धत वेगळी आहे. सध्या पोर्टलवर नाही आणि ऍपवर नाही. तुम्ही कुठेही याची केवायसी करू शकत नाहीत. अशी केवायसी सध्या सुरू नाही. हे जे काय अपडेट आपल्या मनातील होतं किंवा जे काय आपले सर्वांचे प्रश्न होते, या सर्व प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर आपण पहिल्यांदा राहिला असाल तर भविष्यात अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि आपल्याबाबत नेमकं आपलं याबाबत काय मत आहे किंवा आपला हप्ता का बंद झाला आहे किंवा आपल्याला हप्ता सुरू आहे का किंवा आपले काही इतर काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करा. मी आपल्याला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल, आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.